नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. काल कपाट धुंडाळता धुंडाळता माझ्या हाती पुन्हा एकदा डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांचं आषाढ मेघ हे पुस्तक हाती लागलं. त्यामुळे मला खूप इच्छा झाली की त्यांची अजून एखादी आषाढ मेघ या कथासंग्रहातली कथा तुमच्यापर्यंत पोचवावी. त्यामुळे आज मी आषाढ मेघ या त्यांच्या कथासंग्रहातली अभिमान ही कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. अभिमान. पुष्कळशा कथांचा शेवट नायक नायिकेच्या शुभमंगल सावधानमध्ये होतो. कथेची सुरुवात कुठूनही कशीही झालेली असली तरी त्या कथेचा शेवट नायक नायिकेच्या मिलनात व्हायला हवा. नदी वाकडी तिकडी वळणं घेत कुठूनही कशीही वाहत गेली तरी शेवटी ती सागराला मिळते ना. अगदी तसंच कथेच्या शेवटाचं. त्या आधीच्या जीवनात आलेले अनेक प्रसंग, दारुण दुःख, भयंकर अडचणी यापैकी पुष्कळसं लेखकानं निर्माण केलेलं असतं. पण ते सगळं पार पाडून सुद्धा एकदा बँड चौघडा वाजला की जमलेल्या शब्दांचं मांडव परतणं होतं आणि कथेचं सूप वाजतं. कथा संपते. पण प्रत्यक्षात जर सभोवार नजर टाकली तर माणसाच्या जीवनाची खरी कथा त्याच्या लग्नानंतर सुरू होते. त्या मंगलक्षणी नायक नायिकेची विवाह ग्रंथी बांधली जाते. त्याच क्षणापासून संसारातल्या संघर्षाला सुरुवात होते. ज्या शुभघटिकेला दोघांचं मिलन होतं त्याच शुभघटिकेपासून स्वप्नांची रम्य तरल पहाट संपून सत्याचा दिवस सुरू होतो. विवाहानंतर वधू उंबरट्यावरचं भरलं माप पायाने लोटून भरल्या पायाने घरात येते. त्याच वेळेपासून तिच्या पदाघाताने रिकामे झालेले माप संसारातल्या नव्या अननुभूत अशा अनेक गोष्टींनी हलके हलके भरू लागतं. माप असं हे भरण्यासाठी तर आधी रिकामं करून ठेवलं जात नाही ना. तसं पाहिलं तर लग्न हीच मुळी एक कधी न संपणारी कथा आहे. आता आमच्या प्रेमवदेचंच पहा ना. तिचं लग्न झालं त्यावेळी तिच्या मैत्रिणींना तिच्या भाग्याचा किती हेवा वाटला होता. शेजारी पाजारीही म्हणाले होते, पोरीला अगदी सोन्यासारखं स्थळ मिळालं हो. सोन्यासारखं स्थळ मिळावं अशीच प्रियंवदा होती. रंगाने गोरीपान, नाकी डोळी रेखीव, बांध्यानं कशी आखीव रेखीव, रूपात नाव ठेवायला कुठं जागा नव्हती. ती BA झालेली होती. तिचा गळा गोड होता. ती संगीत शिकली होती. चित्रकला आणि भरतकाम यात प्रवीण होती. तिच्या 4 बहिणीत सगळ्या प्रकारे ती उजू होती. तिचे आईवडील अभिमानाने म्हणत, आमची सोन्यासारखी मुलगी कुणीही पसंत करेल. त्यांचं म्हणणं 100% खरं होतं. प्रियंवदेला कुणीही नापसंत करीत नसत. तिला पाहायला येणारे एकदम खुश होत. माना डोलावून वा सुंदर, एकदम पसंत असा भाव दर्शवीत. पण मग पुढे हुंडा, देणं घेणं वगैरेचं बोलणं सुरू झालं की वरपक्षाची डोलणारी मान ताठ होई. प्रगती थांबे. खलास, ते स्थळ निकालात निघे. हुंडा कमी पडतोय असं सरळ न सांगता मुलीची पत्रिका जमत नाही, 1.5 गुण कमी पडतोय असंही सांगणारे काही महाभाग त्यात असत. एखादी सुंदर मुलगी मनात भरली तर पैशाच्या अभावी केवळ तिला पिवडी करून पदरात घेणारे वरपिते पूर्वीच्या काळी असतील. पण आज असा काळ स्वप्नवत आहे. आज सौभाग्यकांक्षींनी वधू बनायला नुसता हळदीचा पिवळेपणा चालत नाही, त्याला सोन्याचा रस लागतो. मुलाची नजर मुलीच्या सौंदर्याकडे असली तरी त्याच्या पित्याची दृष्टी मुलीच्या बापाच्या सांपत्तिक स्थितीचं मोजमाप घेण्यात गुंतलेली असते. आणि नुसत्या सौंदर्याने संसार होत नाही, त्याला पैसा लागतो या पित्याच्या मताशी आतून पुत्रही सहमत असे. प्रियंवदेच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळी जो खर्च झाला होता, तिच्या हुंड्यासाठी जे कर्ज काढावं लागलं होतं तेच अजून फिटलं नव्हतं. प्रियंवदा BA झाल्याबरोबर तिच्या आईने तिच्या लग्नाची घाई चालवली होती. तिचं म्हणणं, मुलींची लग्न वेळेवर होऊन गेलेली बरी. मुलींची वय वाढली की मग त्यांना बिजवराच्या गळ्यात बांधण्याची पाळी येते. प्रियंवदेसाठी बरीच स्थळे बघण्यात आली पण सगळी पैशाच्या व्यवहारात मोडून पडली. गोपीनाथचं स्थळही पैशामुळेच फिसकटलं. गोपीनाथ जेव्हा प्रियंवदेला बघायला गेला होता तेव्हा आपल्या 2-3 मित्रांना बरोबर घेऊन गेला होता. त्या मित्रात संजीवही होता. प्रियंवदेचं रूपसौंदर्य बघून तो मुग्ध होऊन गेला. असं अनुपम सौंदर्य त्याने यापूर्वी कधी बघितलं नव्हतं. वधू परीक्षेचा एक भाग म्हणून तिने गाणं म्हणून दाखवलं होतं. आहा, किती मधुर स्वर तिचा, कंठ तरी किती कोमल, तिनं रेखलेली चित्र तरी किती सुबक होती, कशी सजीव भासत होती. खरोखर गोपीनाथ मोठा भाग्यवान.
अशी सुंदर आणि कलासंपन्न पत्नी त्याला मिळावी. छे, नाही. गोपीनाथच्या भाग्याने तिथवर पल्ला गाठलाच नाही. हुंड्याच्या ओढाताणीत ते भाग्य मध्येच अडखळून पडलं आणि पितृभक्त गोपीनाथने बराचसा हुंडा देणारं दुसरं स्थळ पसंत केलं. गोपीनाथने प्रियंवदेचं स्थळ नाकारलेलं संजीवला कळलं तेव्हा त्याला कसं हायसं वाटलं. वास्तविक संजीवचं लग्न यापूर्वीच होऊन जायला हवं होतं. त्याच्या स्थळावर कितीक वधूपित्यांच्या उड्या होत्या. स्थळ होतंच तसं. तो सधन पित्याचा एकुलता एक मुलगा. त्याला एकच मोठी बहीण होती. ती आपल्या सासरी सुखाने नांदत होती. त्याचे वडील वकील होते. वकिलीत त्यांनी चांगला गडगंज पैसा मिळवून ठेवला होता. स्वतःचं मोठं दुमजली घर होतं. सभोवार रम्य बागबगिचा होता. गावाच्या सीमेला लागून द्राक्षाचे मळे आणि बरीच शेतजमीन होती. संजीव BA झाला होता आणि पुढे मागे वडिलांसारखा वकील होण्याचा त्याचा इरादा होता. दिसायला तो देखणा होता. त्याला स्थळं सांगून येत होती, पण मुलीच्या बाबतीत घरात तिघांचं एकमत होत नव्हतं. त्याचे वडील म्हणत, जेवढा हुंडा मी माझ्या मुलीला दिला, किमान तेवढा तरी हुंडा माझ्या मुलाला आला पाहिजे. त्यापेक्षा जास्त माझी अपेक्षा नाही. जावयापेक्षा माझ्या मुलाची किंमत बिलकुल कमी नाही, हे येणाऱ्यांना मी आधी स्पष्टपणे सांगून टाकतो. आई म्हणे, मुलगी कशीही असो, पण माझी सून म्हणून जी कुणी या घरात येईल तिने या घरची परंपरा उचलली पाहिजे. या वास्तूची आपणच भावी मालकीण आहोत ही जबाबदारीची जाणीव तिने ठेवली पाहिजे. संजीवने आपलं मत केव्हाच सांगून टाकलं होतं. मुलगी सुंदर हवी, शिकलेली हवी. मुलगी सुशिक्षित असली तर आपल्या घराची काळजी कशी घ्यावी, घराण्याची प्रतिष्ठा कशी राखावी याची समजूत तिच्यात आलेली असते. पण तिघांच्या अटी एकाच ठिकाणी पुऱ्या होतील असं एकही स्थळ अजून आढळलं नव्हतं. त्या ठिकाणी भरपूर हुंडा द्यायला वधूपिता तयार होता. तिथं आपली सामान्य मुलगी खपवण्यासाठीच हे आमिष आहे असं सहज दिसून आलं होतं. संजीवने प्रियंवदेचं स्थळ मनात नक्की केलं नव्हे, मनात घोर प्रतिज्ञा करून टाकली की लग्न केलं तर प्रियंवदेशीच करीन, नाहीतर आजन्म अविवाहित राहीन. प्रतिज्ञा करणं सोपं होतं, पण आपल्या कडक स्वभावाच्या पित्याला समजावणं कठीण होतं. त्याने आपल्या बहिणीला पत्र लिहून विश्वासात घेतलं. आईला भेटण्याच्या निमित्ताने त्याची बहीण 4 दिवस माहेरी आली. बहीण भावाचं संगनमत झालं. बहिणीने भावासाठी प्रथम आईकडे रदबदली केली. आईने मुलाला विचारलं, संजू, मुलगी इतकी देखणी आहे का रे? त्याने उत्साहाने म्हटलं, देखणी? आई, ती फार फार सुंदर आहे. आतापर्यंत जेवढ्या मुली आणि फोटो बघितले त्यांच्यापेक्षा शतपटीने सुंदर आहे. किती शिकली? BA झाली. सुंदर गाते. तिची चित्रकला आणि भरतकाम तू बघशील तर खुश होऊन जाशील. आई हसली. तिने दुसरा प्रश्न टाकला, काय रे, वय काय आहे त्या मुलीचं? असेल 24-25. 24-25 म्हणजे तुझ्या बरोबरीचीच जवळजवळ. फार तर 1.5 वर्षाचं अंतर असेल. नाही, मला हे पसंत नाही. एवढ्या मोठ्या वयाची सून मला नको आणि एवढी शिकलेली पण नको. ते का? अरे, मुलगी मोठ्या वयाची असली की तिला नवीन घरचं वळण लागत नाही. तिला आपल्या घराला योग्य अशी घडवता येत नाही. मग काय 12 वर्षांची एखादी अशिक्षित पोर आणणार आहेस? अगदी एवढी लहान नको, पण नवरा बायको कमीत कमी साधारण 5-7 वर्षांचं अंतर तरी असलं पाहिजे. बायको लहान असली की तिला आपल्या नवऱ्याविषयी आदर वाटतो. आणि समान वयाची असली तर ती काय आपल्या नवऱ्याचा अनादर करते? माझा जन्म या खेड्यात गेला. मला काय कळतंय जुन्या बाईला, पण मला आपलं वाटतं. त्याने मध्येच म्हटलं, आई, ती काळजी तू मुळीच करू नकोस. ती मुलगी जशी सुंदर आहे तशीच मोठी कला निपुण आहे आणि कला निपुण माणसं गुणी असतात. आपल्या मुलाचं मन तिथंच गुंतलं आहे हे तिने जाणलं. तिने म्हटलं, ठीक आहे बाबा, तुला पसंत असली म्हणजे झालं. त्याने अधीरपणे म्हटलं, झालंय कुठं अजून? अर्धी लढाईही जिंकली नाही. युद्धरेषेवर घोटाळतो आहे. नीट काय ते बोल. अगं, बाबांची परवानगी राहिली ना, ती तू मिळव. ती प्रथम गंभीर झाली. मग हसून तिने म्हटलं, पाहते. त्याच्या वडिलांच्या कानी ही गोष्ट त्याच्या आईने घातली तेव्हा त्यांनी कसून विरोध केला. त्यांनी ठासून म्हटलं, पोराचं डोकं फिरलंय. ही गोष्ट कदापि होणार नाही. शामरावांची मुलगी काय वाईट आहे? 20,000 रुपये हुंडा देणार आहेत. त्या लंगड्या मुलीला मी माझ्या घरात येऊ देणार नाही. आणि संजीवच्या मनात भरलेली मुलगी तुम्ही नाकारलीत तर तो पुन्हा लग्नाचं नाव काढू देणार नाही असं तो म्हणतोय. आणि म्हणू दे, त्याला काय कळतंय यात?
त्याला काही कळलं नाही तरी त्याचा स्वभाव आपणाला कळलेला आहे ना. कुठचीही गोष्ट त्याने एकदा मनाबाहेर टाकली की पुन्हा ती मनावर घेणार नाही. ठीक आहे, त्याच्या मनासारखं होऊ दे, पण त्याची सर्व जबाबदारी त्याच्यावर राहील एवढं तुझ्या मुलाला बजावून सांग. मग एक दिवस संजीव आपल्या 1-2 मित्रांसह प्रियंवदेला पाहायला गेला. तिला आधी त्याने पाहिलेली होतीच, पण आताच्या पाहण्यातला हेतू रुबाब काही वेगळाच होता. आणि मग शेवटी सगळ्या अडचणी, सगळे संघर्ष दूर होऊन एका सुमुहूर्तावर त्याचं प्रियंवदेशी मोठ्या थाटामाटात लग्न झालं. भरजरी शालू परिधान करून आणि रत्नखचित सौभाग्यालंकाराने सजून हसत मुखाने त्याच्यासह तिने गृहप्रवेश केला तेव्हा संजीवला जग जिंकल्याचा आनंद झाला. कृतकृत्य झाल्याचं समाधान वाटलं. सुनेचं सौंदर्य पाहून सासूही खुश झाली. काही ना काही निमित्ताने शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून आपली सून दाखवण्यात तिला भूषण वाटू लागलं. एक दिवस नवऱ्याजवळ सुनेची स्तुती करून तिने म्हटलं, पाहिलेत सून कशी सोन्यासारखी आहे, नाही का? संजीवच्या वडिलांनी म्हटलं, आजच मी काही सांगत नाही. अढीला घातलेले आंबे आणि घरी आणलेल्या सुना यांच्या बाबतीत चटकन निर्णय शहाण्या माणसाने देऊ नये. दिवस जात होते. सुख स्वप्नासारखे भासत होते. पण कुठचाही भास चिरस्थायी नसतो. माणसाचं बाह्यरूप दुरूनही चटकन दिसतं, पण त्यांच्यातले गुणदोष मात्र सहवासानेच कळतात. प्रियंवदेतले गुणदोषही असेच हलके हलके कळू लागले. ती जितकी सुंदर होती तितकीच हट्टी, हेकेखोर होती. कुठच्याही गोष्टीत नमतं घेणं, जुळवून घेणं तिच्या स्वभावात नव्हतं. कदाचित स्वतःच्या सौंदर्याच्या गर्वातून हे स्वभाव वैशिष्ट्य तिच्यात आलं असेल. संजीवही सौम्य स्वभावाचा होता असं नव्हे. त्याच्यातही अभिमान होता, पण त्याचबरोबर दुसऱ्याला सांभाळून घेण्याची वृत्ती त्याच्यात होती. तसा तो क्षमाशील होता. लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस नव्या नवलाईच्या झळाळीत गेले. त्यामुळे प्रियंवदाही खुश होती. पण नंतर तिच्या स्वभावाचे एक एक पैलू दिसू लागले. एकुलती एक सून मोठी असली तरी सासूच्या दृष्टीला ती लहान वाटे. लहान मुलीसारखं तिला वागवावंसं वाटे. आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी तिला घडवावी असं संजीवच्या आईला वाटे. प्रियंवदेचे केस कसे लांबसडक आणि काळेभोर होते. सकाळी संजीवची आई ब्राह्मी तेलाची बाटली आणि कंगवा घेऊन बसे आणि प्रियंवदेला हाक मारी, सुनबाई ये ग, केस विंचरून देते. सुनबाई म्हणे, नको नको, माझे मी विंचरीन. सासूला वाटलं सून संकोचाने म्हणते आहे, म्हणून तिने अधिकच आग्रह केला. प्रियंवदा सासूपुढे येऊन बसली. सुनेचे लांबसडक केस विंचरताना सासूला अपरिमित आनंद झाला. आपली सून कशी असावी, कशी दिसावी याचं तिने मनात एक विशिष्ट चित्र रेखाटून ठेवलेलं होतं. तिने प्रियंवदेचा सुरेखसा आंबाडा घातला. प्रियंवदा उठून आपल्या खोलीत गेली आणि एवढ्या हौशीने सासूने घातलेला आंबाडा सोडून तिने नेहमीप्रमाणे 2 वेण्या घातल्या. ते पाहून संजीवने आश्चर्याने म्हटलं, प्रिया, हे काय? आत्ता ना तुझा आईने आंबाडा घातला होता? तिने तोंड मुरडून म्हटलं, इश्श, कसला तो मेला बुचडा बांधून ठेवला होता आजीबाई सारखा. मला नाही आवडत आंबाडा, पण त्यांचं मन दुखवू नये म्हणून घेतला होता घालून. त्याला चीड आली. तिच्या शब्दापेक्षाही तिच्या अविर्भावाची, तिच्या तोंडात पडलेल्या मुरडीची. पण संयम राखून त्याने म्हटलं, मग आता नाही मन दुखावणार तिचं? आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता तो निघून गेला. जी गोष्ट केस गुंफण्याच्या बाबतीत, तीच तऱ्हा तिच्या कपड्या लत्त्याच्या बाबतीत. एकच्या एक सून. घरात कशाची उणीव नाही. सुनेनं रेशमी साड्या वापराव्या, जरीच्या हव्या तेवढ्या भारी भारी साड्या वापराव्यात, पण अंगोपांगांचं प्रदर्शन करणाऱ्या नायलॉन सिफॉनसारख्या झिरझिरीत साड्या नेसू नयेत असं सासूला वाटे. प्रियंवदा म्हणे, जे मला आवडतं ते मी का करू नये? अमुकच कर, तमुकच कर, असा फोर्स का? आणि मग ती मुद्दाम सासूच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करी. तिने सांगावं त्याच्या नेमकं उलटं करी. त्याबद्दल सासू संजीवकडे नापसंती दर्शवी. मग केव्हा तरी तो हलकेच प्रियंवदेला तशी सूचना देई. प्रियंवदा लगेच उत्तर देई, इश्श, बायकांच्या पोशाखाच्या बाबतीत पुरुषांनी कशाला लक्ष घालायला हवं? सासूबाईंचं जाऊ दे, त्या जुनाट वळणाच्या आहेत, बुरसटलेल्या मनाच्या आहेत. पण नायलॉनच्या साड्या आणि कटोऱ्या तुम्हालाही पसंत नाही का? तिची प्रत्येक गोष्ट आपणाला पसंत नाही म्हणणं त्याच्या जीवावर येईल. पण एवढं खरं की बाहेर 4 चौघात जाताना, अगर सणासमारंभानिमित्त 4 मंडळी घरी जमली असताना तिने स्त्रीत्वाचा गौरव दिसेल, स्त्रीच्या शालीनतेला कुठं गालबोट लागणार नाही, अशा तऱ्हेचा तिचा पोशाख असावा. तरीसुद्धा त्या बाबतीत तिचं मन दुखवावं असं त्याला वाटत नव्हतं. म्हणून तो म्हणे,
छे, तसं काही नाही. प्रियंवदा सुंदर होती यात शंकाच नव्हती, पण शरीराने ती कृश होती. कुणी सहज म्हणे, प्रियंवदे आता सासरी आलीस, लठ्ठ व्हायला हवं बरं का, या घरची छोटी मालकीण म्हणून शोभली पाहिजेच. तिच्या सासूलाही तसंच वाटे. सून अंगाने भरायला हवी म्हणून ती म्हणे, सूनबाई सकाळ संध्याकाळ दूध घेत जा, घरचंच दूध आहे, लोणी तूप खा, चपातीला मुरंबा घ्यावा, इथं कशाला काही तोटा नाही. प्रियंवदेला वाटे सासूच्या बोलण्यात काहीतरी खोच आहे. आपल्या माहेरच्या गरिबीचा उपहास करण्याचा तिचा उद्देश आहे. कशाला इथं तोटा नाही, इथं भरपूर आहे असं सांगायला कशाला हवं. सासूने दूध घे म्हटलं तर तिचं बोलणं ती न ऐकलंसं करी. तिने कप भरून पुढे ठेवला तर म्हणे, मला माहेरी दूध घ्यायची सवय नाही. घेत जा म्हणजे सवय होईल. मला नाही आवडत. मग त्यात बोर्नव्हिटा घालून घे. मग प्रियंवदा चिडून म्हणे, पण मला आवडत नाही तर एवढा आग्रह का. सासूही चिडे, प्रत्येक गोष्टीत तुझं हे आवडत नाही ते आवडत नाही, भारी चमत्कारिक तुझं वागणं. दोघींचे वारंवार खटके उडू लागले. सासू मुलाकडे तक्रार करी, तो ऐकून घेई. बायको काही सांगत नसे, पण तिचा फणकारा, तिचा अबोला आईच्या तक्रारीपेक्षाही उग्र असे. त्याची मनस्थिती द्विधा होई. त्याची आई तशी खाष्ट नव्हती, पण सुनेच्या बाबतीत तिच्या काही अपेक्षा होत्या. त्या तिने पुऱ्या कराव्यात असं सासूला वाटे. तिचं म्हणणं संजीवलाही पटे, पण त्याला पटून काय उपयोग. प्रियंवदेला ते पटत नव्हतं. त्याने सांगून समजावून सुद्धा पटत नव्हतं. प्रियंवदेला त्याने स्वतः पसंत करून आणली होती ना, आणि ते सुद्धा आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध. त्यांना विरोध करून स्वतःच्या जबाबदारीवर आणली होती. तेव्हा आता ती कशी असली तरी निभावून नेणं प्राप्त होतं. तिचे दोष सुद्धा इतरांच्या देखत गुण मानून दाखवायला हवेत. आपली निवड चुकली असं घरात वा बाहेर कुणालाही वाटता कामा नये. शिवाय काही बाबतीत तिचं म्हणणंही बरोबर असतं. या सगळ्या साधक बाधक विचारामुळे तो कुणाच्याच बाजूने बोलत नसे. आईच्या तक्रारी ऐकून घे, बायकोच्या रुसव्याकडे दुर्लक्ष करी. प्रियंवदेत अनेक दोष असूनही त्याला ती मनापासून प्रिय होती. त्याप्रमाणे आपल्या आईच्या ठिकाणीही त्याची अपार भक्ती होती. घरात चाललेली कुरबूर संजीवच्या वडिलांच्या कानी जात असे. त्यांच्या नजरेलाही ते दिसत असे, पण ते तिकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत. सुनेशी फारसं बोलत नसत. संजीवच्या आईने सुनेच्या वागण्याबद्दल त्यांच्याकडे कधी तक्रार केली तर ते म्हणत, मी नको म्हणत असता माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही ही मुलगी केलीत. तिच्या सौंदर्याला बघून तुमचा मुलगा हुरळला. आता जे काही घडतंय त्याचे परिणाम तुम्ही भोगा. माझ्याकडे तक्रार आणू नका. तेव्हापासून त्यांच्या काही कानी घालायचं नाही. एवढंच नव्हे तर त्यांच्या देखत काही कुरबूर होऊ द्यायची नाही असं संजीवच्या आईने ठरवलं. एक दिवस सासू सुनेचा चांगला खटका उडाला. गोष्ट अगदी तशी क्षुल्लक होती. त्या दिवशी प्रियंवदेचं डोकं दुखत होतं. तिला उलटी झाली. आपल्या खोलीत जाऊन ती झोपून राहिली. सासूवर चौकशीला गेली. तिने म्हटलं, अगं पित्त झालं असेल, थोडी लिंबोटी करून देते, कपाळाला बाम चोळून देते. नको नको, काही नको, थांबेल डोकं. अगं आपोआप कसं थांबणार. प्रियंवदाने काही प्रत्युत्तर न करता डोळे मिटून घेतले. सासूने म्हटलं, लिंबोटी नको तर शिवरामला दवाखान्यात पाठवते, तो औषध घेऊन येईल. त्याला नका पाठवू हं, मला औषध नको. नको म्हणजे अगं पित्त जास्त भडकेल. भडकू दे, औषध आणलं तरी मी घेणार नाही. तिच्या हट्टाची हीच तऱ्हा होती. एकदा तिने नाही म्हटलं की त्याचं कधी होय व्हायचं नाही. कुणी कितीही आग्रह करो, अजिजी करो, आणि या अशा वागण्याची तिच्या सासूला चीड येई. कुणालाही चीड येणं स्वाभाविक होतं. आताही ती चिडली. तिने त्रासून म्हटलं, संजू घरी असता तर तुझ्या भानगडीत मी पडले नसते. मी औषध मागवून घेते, तू मग घे नाहीतर घेऊ नकोस. रात्री संजीव गावाहून आल्यावर त्याचे बोल नकोत आणखी मला. मग त्यावरून बोलण्याला बोलणं वाढून उभय पक्षी काही चिडाचिड झाली. सासूने आग्रह करून सुद्धा दुपारी जेवायला ती उठली नाही. 4 वाजता फक्त तिने कपभर चहा घेतला. रात्री संजीव गावाहून आला. त्याला प्रियंवदा झोपलेली दिसली. जेवताना त्याने आपल्या आईजवळ चौकशी केली. तेव्हा घडलेला प्रकार तिने सांगितला आणि म्हटलं, आता तू तरी आग्रह करून तिला जेवायला लाव बाबा. मी तर तिच्या वागण्यापुढे हात टेकले. माझे सगळे उपाय हरले. संजीव जेवण आटपून आपल्या खोलीत आला. प्रियंवदा जागीच होती. त्याने म्हटलं, प्रियदा, आता बरं वाटतंय का. सकाळपासून जेवली नाहीस तू. उठ, थोडं खाऊन घे. नको मला. शिवरामला तुझं ताट वर आणायला सांगू का. नको, मला भूक नाही. भूक नसायला काय झालं, थोडं खा. तिने त्रासिकपणे म्हटलं, नको म्हटलं ना, मला काही सुद्धा खाण्याची इच्छा नाही. संतापाने त्याचं मस्तक भिरभिरलं.
त्याने तीव्र स्वरात म्हटलं, मग तुला इच्छा तरी कसली आहे? सगळ्यांची मनं मोडण्याची, हट्टाने वागण्याची, आपलाच हेका चालवण्याची? पण लगेच त्याने मन आवरलं. तो कॉटवर तिच्याजवळ बसला आणि समजुतीच्या स्वरात त्याने म्हटलं, प्रियदा, तू एवढी शिकलेली आहेस. तिने मध्येच ताडकन म्हटलं, हो, शिकलेली आहे म्हणून तुम्ही सगळी माझा कोंडमारा करता. कोंडमारा तो कसा? कसा? जसं काही तुम्हाला कळत नाही. या घरात कुठल्याही बाबतीत मला स्वातंत्र्य नाही. माझ्या मनासारखं मला कोणी करू देत नाही. तुझ्या मनाविरुद्ध काय घडतंय? प्रत्येक गोष्ट घडते. मी असेच केस विंचरावेत, मी अमुकच नेसावं, माझा देह मी कसा सजवावा याचंही स्वातंत्र्य मला असू नये? असावं ना, जरूर असावं. पण त्याबरोबर तू हेही लक्षात घेतलं पाहिजेस की तू विवाहित आहेस. एका खानदानी घरची तू पुत्रवधू आहेस. पुत्रवधू म्हणजे निर्जीव बाहुली की काय? तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तिला सजवावं, वागवावं? नाही. पुत्रवधू म्हणजे नव्या घरचे संस्कार आत्मसात करणारी एक महान शक्ती आहे. हो, म्हणजे स्वत्व विसरणारी एक दुर्बळ शक्ती. प्रियदा, दुसऱ्यांची मनं राखण्यात कमीपणा का आहे? स्वतःचं मन मारून दुसऱ्याचं मन राखणं मला जमणार नाही. आणि आईचं मन तू दुखावलेलं मला खपणार नाही. तर मग वेगळं बिराड करा. तो ताडकन कॉटवरून उठला. त्याचा क्रोध अनावर झाला होता. तो संतप्त स्वरात ओरडला, तू हे काय बोलते आहेस? लग्न होऊन अजून 6 महिने झाले नाही, तू तो वेगळं बिराड करण्याच्या गोष्टी बोलू लागलीस? नाही, हे कालत्रयी घडणार नाही. ठीक आहे, असं म्हणून तिने पाठ फिरवली आणि डोक्यावर पांघरून ओढून घेतलं. तो तडक पलीकडच्या दालनात आपल्या अभ्यासिकेत गेला आणि उरली रात्र त्याने तिथं कोचावर पडून पुस्तक वाचण्यात घालवली. प्रियंवदेनं डोक्यावर पांघरून ओढलं, पण मनात उसळलेल्या आपल्या विचारांना तिला झाकता येईना. आपल्या अहंकारी मनाच्या वेदना तिला सहन करता येईना. केवढ्या आशेनं, केवढ्या उमेदीनं मी या घरात पाऊल ठेवलं होतं. मला वाटलं होतं माझं स्वतःचं घर होईल. माझ्या मनासारखं सगळं मला मिळेल. माझी हौस मी भागवीन. जे मला माहेरी मिळालं नाही ते मी इथं मिळवीन. मला इथं मान मिळेल. पण मला मान आहे, मला मन आहे, हे मुळी कुणी या घरात मानायलाच तयार नाही. एका गरीब घरची बिनहुंड्याची मुलगी केली म्हणून असं तुच्छतेने वागवतात की काय? सासूबाई मोठ्या तोंडाने ज्याला त्याला सांगतात, आम्ही एक पै देखील हुंडा घेतला नाही हो. ही सोनपुतळी मिळाल्यावर सोन्याच्या मोहऱ्या हव्यात कुणाला? केवढं मान भावी बोलणं. सासूबाई तर जाता येता म्हणत असतात, हे तुझ्या माहेरी नसेल, हे तुझ्या माहेरी तू कधी पाहिलं नसशील, असं सारखं म्हणून स्वतःची श्रीमंती दाखवीत असतात. तू या घरची सून आहेस, सुनेनं असं वागायला हवं. सासूरवाशिणीला हे असं बोलणं शोभत नाही. येता जाता आपलं सारखं सून सून सासूरवाशीण. सून म्हणजे काय माणूस नव्हे? तिला काय मन नसतं? अन हे सुद्धा तसेच, आईच्या ओंजळीनं पाणी पिणारे. म्हणे माझ्या आईचं मन दुखवलेलं मला खपणार नाही. अन माझं मन दुखवलं तरी चालेल. माझ्या मनाची या घरात कुणाला पर्वा नाही. मातीची मूर्ती घडवतात तसं ही सगळीजणं मला घडवायला बघतात. मग मला कशाला याने पसंत केली? एखादी अशिक्षित निर्बुद्ध मुलगी पसंत करायची होती याने, आणि तिला कळसूत्री बाहुलीसारखं नाचवायचं होतं. ती तुमची गुलाम होऊन राहिली असती. सकाळी तिच्या खोलीवरून खाली जाताना संजीवची नजर सहज आत गेली. प्रियंवदा आपली बॅग भरण्यात गुंतली होती. तिचे डोळे लाल झाले होते, सुजमटलेले होते. ती रात्रभर झोपली नव्हती आणि बरीच रडली असावी हे उघड दिसत होतं. तो आत गेला. त्याने म्हटलं, प्रियदा, हे काय? कुठं निघालीस तू? कुठं म्हणजे? माहेरी जाते. माहेरी? आत्ता? तिने प्रत्युत्तर दिलं नाही. त्याने म्हटलं, आईला विचारलंस? नाही, तुम्हीच सांगा. बाबांची परवानगी घेतलीस? नाही, तुम्हीच घ्या. असं म्हणजे मला वटणीवर आणायचा तुझा इरादा आहे? त्याच्या म्हणण्याचा अर्थ तिला कळला नाही, म्हणून मान उचलून तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा नेहमीचा शांत दिसणारा चेहरा संतप्त झाला होता. मान खाली घालून ती बॅगेत कपडे भरू लागली. त्याने तीव्र स्वरात म्हटलं, माझ्या आईबाबांचा विरोध असताना केवळ माझ्या जबाबदारीवर मी तुझ्याशी लग्न केलं. तिने मध्येच म्हटलं, तो विरोध या घरात पाऊल टाकल्यापासून मला पदोपदी जाणवतो आहे. तसा तू आपल्या मनाचा खोटा समज करून घेतला आहेस. खोटा समज? होय. मुळात नसणाऱ्या गोष्टीला तू विकृत रूप देत आली आहेस. प्रत्येक गोष्टीकडे तू दूषित नजरेने पाहते आहेस. असं म्हणजे माझी दृष्टी दूषित, माझं मन विकृत, याचाच अर्थ मी सगळ्या तऱ्हेने वाईट. माझ्यात एक अंश सुद्धा कुठं चांगला नाही. मी असं होतं तर मग
बोलता बोलता तिला रडू कोसळलं. अग्नीवर पाणी पडावं तसा त्याचा क्रोध एकदम थंड झाला. जवळ जात त्याने समजुतीच्या स्वरात म्हटलं, प्रियदा, असा निष्कारण राग का करतेस? तुझ्यात असलेला हा पराकोटीचा हटवादीपणा सोडला तर तुझ्यासारखी गुणी स्त्री कुणी नाही. केवळ तुझ्या या हेकेखोर स्वभावामुळे तुलाही त्रास होतो, घरात सगळ्यांना त्रास होतो. तुझा हा विचित्र स्वभाव. रडता रडता तिने एकदम स्वतःला सावरलं. अचानक पाय घसरून पडलेला माणूस शरमून उठतो तसं. तिने चिडक्या स्वरात म्हटलं, माझा स्वभाव विचित्र? मी हटवादी? माझं रास्त वागणं तुम्हाला हेकेखोरपणाचं वाटतं. सांगते काय, माझ्यात काहीच चांगलं नाही. मी वाईट आहे, हट्टी आहे, भांडखोर आहे. माझ्यामुळे घरात सगळ्यांना त्रास होतो, म्हणूनच मी जाते आहे. तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात साचून राहिलेले अश्रूंचे थेंब अग्निकणासारखे भासत होते. त्याच्या क्रोधाग्नीवर मघा पडलेले तिचे अश्रू जळून गेले. त्याने ओरडून म्हटलं, जा, चालती हो, पुन्हा तोंड दाखवू नकोस. त्याचा क्रोधाने धगधगलेला उच्च स्वर खाली स्वयंपाकघरात त्याच्या आईच्या कानी पडला. आता सकाळच्या प्रहरी आणखी काय झालंय हे तिला कळेना. ती माझघरात जिन्याच्या तोंडाशी आली आणि तिने हाक मारली, संजीव, अरे संजीव, खाली ये. सुनबाई, तू खाली ये बघू. प्रियंवदा जागेवरून हल्ली नाही. संजीव खाली आला. स्वयंपाकघरात त्याचे वडील चहा पीत बसले होते. रोज यावेळी ते सहसा घरी नसत. ते भल्या पहाटे फिरायला जात. येता येता लायब्ररीत जाऊन येत. आज लवकर घरी आले होते, पण त्यांना त्याची कल्पना नव्हती. त्यांना आता अचानक पाहतात संजीव एकदम थबकला. त्याला आपल्या संसारातल्या अपयशाची तीव्र जाणीव झाली. असे झगड्याचे अगर मतभेदाचे प्रसंग आजपर्यंत त्याने आपल्या वडिलांच्या देखत कधीही घडू दिले नव्हते. असा प्रसंग त्यांच्या देखत घडणं म्हणजे आपली निवड चुकली याची त्यांना कबुलीच देणं नव्हे का? आपलं सगळं सुखासमाधानात चाललंय असं तो भासवीत होता. ते सगळं उघड झालं. यशाचं नाटक अचानक कोसळून पडलं आणि हे पाहतात त्याच्या मनाचा तोल सुटला. त्याच्या रागाचा पारा चढला. रात्रीचं रामायणच सकाळी पुन्हा चालू झालं असावं हे त्याच्या आईने ओळखलं. पण आपल्या नवऱ्या देखत या गोष्टीची चर्चा तिला करायची नव्हती. कारण लग्नाच्या वेळी आपल्या मुलाच्या बाजूने ती उभी राहिली होती ना. शेवटी दोषाचं खापर तिच्याच डोक्यावर फुटणार. म्हणून तिने म्हटलं, संजीव, तोंड धुवून ये. पण ते बोलणं त्याच्या कानी गेलं नाही. त्याने कानी घेतलं नाही. त्याने म्हटलं, आई, तुझी सून माहेरी निघाली. चहा पिण्यात गुंतलेल्या त्याच्या वडिलांकडे तिने पाहिलं. जणू काही शेजार घरचीच गोष्ट चालली अशा निर्विकार मनाने आणि दुर्लक्षित दृष्टीने त्यांचं चहापान चाललं होतं. पण तरीसुद्धा त्यांचे कान सावधगिरीने सगळं काही टिपताहेत हे तिने जाणलं. मग नाईलाजाने म्हटलं, माहेरी आज? संजीवचा स्वर क्रोधाने अजून धगधगत होता. त्याने म्हटलं, होय, आज, आत्ता. जाऊ दे तिला. प्रसंग वाढू नये म्हणून तिने सारवासारव करीत म्हटलं, अरे, बरेच दिवसात ती माहेरी गेली नाही. पाठवणारच होते तिला मी बघते ते. तू तोंड धुवून ये. चहा नेऊन चाललाय. तो निमूटपणे मागील दारी गेला. आपल्या मागे स्वयंपाकघरात आई वडिलांचं काय बोलणं झालं ते त्याच्या कानी पडलं नाही. थांबून ऐकण्याची त्याला गरजही वाटली नाही. पण खरा प्रकार वडिलांनी जाणून घेतला असला पाहिजे एवढा त्याने अंदाज केला. माहेरी जाण्याचं प्रियंवदेच्या मनाने घेतलं म्हणजे ती जाणार हे निश्चित. नोकर चाकरांच्या देखत घरचा आब जायला नको म्हणून संजीवच्या आईने तिला जणू आपणच 4 दिवस माहेरी पाठवित आहोत असं भासवून जाऊ दिलं. संजीव तिला स्टेशनवर पोचवायला जाण्यासाठी निघाला तेव्हा तिने म्हटलं, स्टेशनवर कुणी पोचवायला यायची जरुरी नाही. तो स्वस्थ बसला. प्रियंवदा गेली आणि संजीवच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. पत्नीच्या विरहाच्या दुःखापेक्षाही संसारात जे अपयश आलं त्याचं दुःख त्याला असह्य वाटू लागलं. हे असं काही घडेल याची त्याला स्वप्नात सुद्धा कधी कल्पना आली नव्हती. विरोध करून त्यांच्या प्रतिष्ठेला आव्हान देऊन त्याने गरीब घरची कन्या केली म्हणून त्याच्या मित्रांनी त्याचं केवढं कौतुक केलं होतं. त्यांना जर उद्या कळलं, आणि ते कळणारच की, प्रियंवदा माहेरी निघून गेली, घर सोडून निघून गेली तर ते आपणाला किती हिणवतील हा विचार मनात येताच तो खचून गेला. तो सारा दिवस आपल्या अभ्यासिकेत कोचावर पडून राही. नावाला नजरेसमोर पुस्तक धरी, पण डोळ्यासमोर घडून गेलेले प्रसंग दिसत मन विचारात गुंतलेलं असे. त्याच्या डोक्यात विचारांचा असा काही गुंता झाला होता. बायकोच्या विचित्र वागण्याचा त्याला काही अर्थबोध होत नव्हता. ती गेल्यावर आता त्रयस्थ नजरेनं तो तिचं वागणं तपासून पाहू लागला. या घरी तिला कशाची ददात नव्हती. एकुलती एक नणंद, पण तीही चांगली सुस्थळी सुखाने नांदत होती. घरात दीर जावा कुणी नसल्यामुळे कुणाची स्पर्धा नव्हती.
आपले वडील माझघराच्या आत कुठल्याच बाबतीत कधी लक्ष घालीत नाहीत. प्रतिष्ठेला प्राण मानणारे आपले बाबा त्यांनी या लग्नाला विरोध केला. एवढंच नव्हे तर प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी गरीब व्यायाशी ते व्यवहारापुरताच संबंध ठेवतात. पण लग्नानंतर या बाबतीत सुनेला ते एका शब्दानेही कधी बोलले नाहीत. आपली आई अकारण सासूपणा गाजवणारी नाही. सुरुवातीला ती सुनेचे किती लाड करायची. लग्नानंतर 2 दिवसांनी इथल्या जज्जांच्या घरी चहाला बोलवलं होतं. त्या दिवशी आईने प्रियंवदेच्या लांबसडक केसांचा सुरेख अंबाडा घातला होता. त्यावर मोगऱ्याचा गजरा घातला होता. आग्रह करून तिला मोतिया रंगाचा शालू नेसायला लावला होता. अंगात मखमली ब्लाऊज, गळ्यात मोत्याचं पेंड, तन्मणी, कानात मोत्यांची सूर्यकमलाकृती कर्णभूषणे, हातात मोत्यांच्या बांगड्या. स्वतः आईने तिला सजवलं होतं. चहापानानंतर संध्याकाळी जज्जांकडून आम्ही दोघं परत आलो तेव्हा आई दारात उभी होती. प्रियंवदेकडे ती डोळे भरून अभिमानाने पाहत होती आणि खरोखरच प्रियंवदा त्या पोशाखात इतकी सुंदर दिसत होती. मोठ्या घरची कुलवधू कामिनी शोभत होती. आई झटकन आत गेली आणि मुठभर मीठ मोहऱ्या आणून तिने सुनेची दृष्ट काढली. त्यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. आई सुनेच्या या पोशाखावर खुश झाली होती, पण प्रियंवदा त्याच पोशाखावर मनातून नाखुश होती. तिची नापसंती हलके हलके व्यक्त होऊ लागली. सासरची माणसं नवीन असतात. नवं नातं निर्माण झालेलं असतं. रेशमाचा किडा नाजूक धाग्याने कोश बांधतो तशी नाजूक भावनाने सासरच्या माणसांची मनं बांधून घ्यावी लागतात. आपली बहीण प्रभाताई सासरच्या कुटुंबात किती प्रिय आहे. सासू सासरा दोघी लहान नणंद आहेत, मोठी जाऊ आहे, पण सगळ्यांची मनं कशी ती राखून आहे. तीही शिकलेली आहे, पण तिच्या वागण्यात किती धोरण आहे. पण प्रियंवदा हे मानायला मुळीच तयार नाही. दुसऱ्याचं मन राखणं म्हणजे स्वतःचं स्वत्व घालवणं असं तिला वाटतं. किती हटवादी तिचा स्वभाव. मी म्हणेन तेच खरं, तेच झालं पाहिजे. अशा स्वभावाने दुसऱ्यांची मनं मोडत राहतात हे तिला कळत कसं नाही. सांगून समजावूनही तिच्या ते गळी उतरत नाही. प्रत्येक सरळ गोष्टीचा ती तिरकस अर्थ घेते. असं का? आईने सकाळ संध्याकाळ दूध घ्यायला सांगितलं तर लगेच माझं माहेर गरीब आहे हे माहीत होतं ना. माझ्या माहेरी दुखतं असतं तर चांगली लठ्ठ झाले असते. कुठच्याही गोष्टीचा धागादोरा ताण ताणून ती आपल्या माहेरच्या गरिबीशी नेऊन जोडते. तिच्यात गरिबीचा न्यूनगंड आहे, त्यामुळे ती अहंकारी झाली आहे, आत्मकेंद्रित बनली आहे. आपली निवड खरोखरच चुकली का? केवळ सौंदर्यावर आपण भुललो का? पण गुलाबाला काटे असतात हे सर्वार्थाने हिच्या बाबतीत खरं होईल याची आपणाला आधी कशी कल्पना येणार? दातांच्या पांढऱ्या शुभ्र कुंदकड्यातून कडवट उद्धट शब्द बाहेर पडतील हे आधी कसं कळायचं? आई म्हणते ते खरं का? नवरा बायकोत वयाचं काही अंतर हवं. नवरा वयाने थोडा मोठा असला की बायकोला त्याच्याविषयी आपोआप थोडा धाक आणि आदर वाटतो. हा धाक आणि आदर दाम्पत्य जीवनातले वितंडवादासारखे संघर्ष टाळतो. नाहीतर मग अरे तर का रे असं सारखं होत राहतं आणि मग दाम्पत्य जीवनातला गोडवा नाहीसा होतो. खरं प्रेम हे एकमेकांविषयी आदरात असतं. आईला बाबांचा किती आदरयुक्त धाक वाटतो आणि बाबा तरी आईला किती मान देतात. प्रियंवदेला आपल्याविषयी असा आदर कधी वाटला होता का? वाटत असता तर ती अशा तऱ्हेनं निघून गेली नसती. पती आपल्या पत्नीला बरोबरीने वागवतो याचा अर्थ तिने आपल्या पतीचा पदोपदी पाण उतारा करावा असा खासच नाही. प्रियंवदेचा स्वभाव कधी बदलणार नाही का? तिच्यात असलेला न्यूनगंड कधी जाणार नाही का? इथले संस्कार तिच्यात कधी येणार नाहीत का? या वास्तूशी ती कधी एकरूप होणार नाही का? या विचित्र विचारांनी त्याचं मन व्याकुळ होऊन गेलं. घरात घडलेला प्रकार त्याच्या वडिलांच्या लक्षात आला होता. एक दिवस त्यांनी आपल्या पत्नीला म्हटलं, पाहिलंस, मुलाने पसंत करून मुलगी आणली, त्याचे परिणाम बघितलेस? गेली ना निघून. निघून कुठं जाते? येईल. अजून तिला समज कमी आहे. पत्नीची सारवासारव पाहून ते हसले. त्यांनी म्हटलं, तू लग्न होऊन घरी आलीस तेव्हा 14 वर्षांची होतीस. तेव्हा तुला जी समज होती ती आज तुझ्या 24 वर्षांच्या पदवीधर सुनेला दिसत नाही. माझ्या वेळचा काळ वेगळा होता. नवीन काळात मुलींची समज कमी होत चालली की काय? असेल असं म्हणून तिने तो विषय बदलला. घरातले रोजचे व्यवहार नित्याप्रमाणे चालले होते. संजीव आपली मनस्थिती शक्य ती झाकण्याचा प्रयत्न करीत होता, पण पूर्वीचा प्रसन्नपणा उत्साह आता त्याच्या वागण्या बोलण्यात उरला नव्हता. त्याची आई ही सुन्न होऊन गेली होती. तसं काही कारण घडलं नसता
सुनेनं त्रागा करून न विचारता न पुसता एकाएकी माहेरी निघून जावं याची तिला चीड आली होती. पण ती चीड तिला नोकरा चाकरांदेखत दाखवता येत नव्हती. कुणी शेजारीण बाई येऊन विचारी, सुनबाई दिसत नाहीत? त्याची आई चेहरा शांत ठेवून म्हणे, माहेरी गेली. अगदी एकाएकी गेली. तिची बहीण वाटतं जमशेदपूरहून बऱ्याच वर्षांनी आली. काल तिच्या वडिलांचं एक्सप्रेस पत्र आलं म्हणून काल तिला पाठवून दिली. काल पाठवली? अहो काकू, काल अमावास्या होती ना, अमावास्येचं कशाला पाठवलं? तिचं मन चरकलं. शेजार घरचं नसत्या चौकशीला आलेलं हे ग्रहण लवकर सुटेल तर बरं असं तिला होऊन गेलं. तिने म्हटलं, प्रस्थान काढून ठेवलं, मग करणार काय? आणि आंघोळीला जाण्याच्या निमित्ताने तिने आपली सुटका करून घेतली. पण तिच्या मनाला अशुभ आशंकेचं ग्रहण लागलं. सून एकाएकी निघून का गेली याचं निश्चित कारण तिला कळलं नाही, तरी आपल्या हाताखाली राहणं तिला पसंत नाही, आपलं वळण तिला आवडत नाही एवढं ती उमजली होती. एक दिवस तिने संजीवला म्हटलं, तुझ्या बायकोला स्वतंत्र संसार करायचा असेल तर तू आपलं वेगळं बिराड कर. नाही, ते जमणार नाही. आई, लग्न करून नवीन माणूस कुटुंबात आणायचं असतं ते असलेलं घर उभं ठेवण्यासाठी, घर मोडण्यासाठी नव्हे. घरावरची, पर्यायाने आपल्यावरची त्याची निष्ठा बघून तिचं मन समाधानाने भरून आलं. पण ही निष्ठा सांभाळताना पत्नी सुखाला तो वंचित होतो हे पाहून तिचं अंतःकरण कळवळलं. थोडा वेळ ती थांबली. मनाशी ती उपाय शोधित होती. मग तिने सहज म्हटलं, संजीव, येत्या वर्षी आम्ही दोघं काशी हरिद्वारकडे जाणार होतो. ते यावर्षी उरकून घेऊ म्हणतो. 5-6 महिने लागतील. आम्ही गेल्यावर तू बायकोला घेऊन ये. संजीव काही बोलला नाही, कारण अहंकाराने बेफाम होऊन ती ज्या परिस्थितीत निघून गेली त्या परिस्थितीची पूर्ण कल्पना त्याच्या आईला नव्हती आणि त्यानेही तिला ती कल्पना दिली नव्हती. दोघांचं काहीतरी भांडण झालं आणि ती रुसून माहेरी गेली अशीच तिची कल्पना होती. तो काही न बोलता तिथून उठून जाऊ लागला असं पाहून तिने म्हटलं, संजीव, अरे तिला एखादं पत्र तरी टाक. तिला जाऊन 4 महिने झाले. तिचा विचार काय आहे ते तरी कळू दे. ठीक आहे असं म्हणून तो आपल्या खोलीत गेला. पत्र लिहिण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. ती गेल्यानंतर तिने 2 ओळींचं एक कार्ड सुद्धा पाठवलं नव्हतं. वास्तविक तिच्या वडिलांनी पत्र लिहायला हवं होतं, पण आपले वडील जसे प्रतिष्ठा शोषीत बसणारे तसे तिचे वडील न्यूनगंडाने पछाडलेले. आपण तिला पत्र पाठवायचं म्हणजे तिचा अहंकार अग्नी फुलवायचा. 2 दिवसांनी पुन्हा त्याच्या आईने त्याला पत्र घातलंस का म्हणून विचारलं. तेव्हा नाईलाजाने त्याने पत्र लिहून टाकलं. पत्र अगदी त्रोटक आणि तुटक होतं. तिला माहेरी जाऊन 4 महिने झाले. आता तिने इकडे परत यावं एवढंच त्याने लिहिलं होतं. पत्र टाकतात आशेची एक पुसट रेषा त्याच्या मनात उमटली. हेकेखोर तापट प्रियंवदेचं भडकलेलं डोकं आता कदाचित शांत झालं असेल. आपली चूक तिला कळून आली असेल. पत्र गेलं की येईल. एका आठवड्याने त्याच्या पत्राचं उत्तर आलं. त्याने मोठ्या उत्सुकतेने फोडलं. पत्र तेही अगदी त्रोटक आणि तुटक होतं. त्याने जसं लिहिलं होतं तसंच. ज्या घरातून मानहानी सोसून उपाशी पोटी मी बाहेर पडले त्या घरात पुन्हा पाऊल टाकण्याची माझी इच्छा नाही. मी शिकलेली आहे. कुणालाही भारभूत न होता स्वतः मिळवून पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र घेण्याची माझ्यात धमक आहे. पत्र वाचताच संतापाने त्याचं मस्तक भणभणलं. एवढी गुर्मी, एवढा ताठा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची अशी अनाहूत विकृत जिद्द. लग्नापूर्वी हा विचार करायचा होता. लग्न करायचं नव्हतं, ती धमक दाखवायची होती. पोस्टमनने त्याच्या हाती पत्र ठेवलेलं आणि ते घेऊन लगबगीने तो वर गेलेला त्याच्या आईने पाहिलं होतं. प्रियंवदा तापट हटवादी असली तरी आपली सून आहे, संजीवची पत्नी आहे. तिचा राग जाऊन ती एकदा घरी आली म्हणजे देव पावला. ती वर गेली. संजीव हाती पत्र घेऊन बसला होता. तिने उत्सुकतेने विचारलं, काय रे, काय म्हणते सुनबाई? तो काही बोलला नाही. तिने पुन्हा विचारलं, केव्हा येणार म्हणते? त्याने ताडकन म्हटलं, ती येणार नाही, या जन्मात येणार नाही. तिने भयभीत होऊन विचारलं, म्हणजे ती म्हणजे काय ते हे बघ. त्याने आपल्या हातातलं पत्र तिच्या पुढे टाकलं. तिने वाचलं. थोडा वेळ ती अवाक होऊन गेली. मग तिने म्हटलं, नाही बाबा नाही, स्वभावाची ही अशी चमत्कारिक तऱ्हा मी कुठं बघितली नव्हती. उपाशी पोटी बाहेर पडली. अरे त्या दिवशी मी तिला किती समजावलं, किती आग्रह केला, पण जेवायला उठली नाही. अशा हटवादीपणाने घरात कुणाला सुख लागतं का? अलीकडे तिने नकाराचंच व्रत घेतलं होतं.
अमुक कर म्हटलं की त्याच्या उलट करायची. चांगले कपडे कर तर नाही करणार. दागिने घाल तर म्हणे माझ्या बापाने हुंडा नाही ना दिला तुम्हाला, मग हे दागिने माझ्या अंगाला काट्यासारखे टोचतील. लंकेच्या पार्वतीसारखी राहायची. प्रत्येक गोष्टीत तिचं वाकडं बोलणं. जाऊ दे आई, कोळसा उगाळावा तेवढा काळा. नाही रे, कोळसा उगाळण्याची मला इच्छा नाही, पण तो झाकून ठेवला तरी तोंडाला काळं लागतं. लोकांना सत्य दिसत नाही, पण मुलाला दिसतं. आता या गोष्टीचा अधिक विचार करू नकोस. संजीवची बायको लग्न होऊन वर्ष झालं नाही, तीच घराचा त्याग करून माहेरी निघून गेली, ही बातमी न सांगताच सगळीकडे पसरली. लोक तर्कशास्त्रात मोठे हुशार असतात. ती अशी एकाएकी का निघून गेली याचं कारण शोधून काढताना ज्याने त्याने आपापल्या स्वतंत्र प्रज्ञेला भरपूर वाव दिला. मनसोक्त वावड्या उठवल्या, पण सगळ्यांच्या म्हणण्याचा इत्यर्थ एकच, गरीबाच्या मुलीचा श्रीमंताच्या घरी निभाव लागणं कठीण. बिचारी प्रियंवदा. संजीवच्या संसाराचं एक पर्व संपलं. दिवस जात होते. आणखी 6 महिने गेले. त्याची बायको घर सोडून गेली हा विषय लोकांना आता शिळा झाला होता. त्यातला रस निघून गेला होता. विस्मृतीत जमा झाला होता. घरातलं वातावरणही आता निवळलं होतं. प्रियंवदेचा विषय घरात कुणी काढत नसे, पण संजीवचा जीव त्या वातावरणात गुदमरून जात होता. तो सहसा घरी राहत नसे. दिवसाचा बहुतेक वेळ तो मळ्यात असलेल्या छोट्या घरी वाचनात आणि मळ्यात हिंडण्यात घालवी. पण रात्री घरी आला की अनेक कडू गोड आठवणी त्याच्या भोवती वावरू लागत. रात्र रात्र त्याला झोप लागू देत नसत. घडून गेलेल्या घटनांचा तो उलट सुलट विचार करत राही. याचा अंत कुठं लागणार? शेवट काय होणार? याला उपाय काय? विचार करूनही शेवटचं टोक त्याच्या हाती लागत नसे. उपायाचा मार्ग दिसत नसे. तो नेहमीसारखा खात पीत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं तेज उडून गेलं होतं. त्याचा प्रसन्नपणा केव्हाच लोपला होता. तो जात्याच गंभीर वृत्तीचा होता आणि आता तर तो अधिकच गंभीर अंतर्मुख बनला होता. घरात तसा काही बदल झालेला नव्हता. सारं काही जिथल्या तिथं होतं. तरी सुद्धा घरट्यातून पक्षी उडून गेल्यानंतर ते जसं रिकामं दिसतं तसं घर सुनं सुनं दिसत होतं. वरच्या मजल्यावरच्या त्याच्या खोल्या रिकाम्या पडल्या होत्या. आपली अभ्यासिका त्याने मळ्यातल्या घरात नेली होती आणि झोपण्याची व्यवस्था खालच्या मजल्यावर मागच्या खोलीत करून घेतली होती. 4 महिन्यानंतर त्याची बहीण आली. आपल्या एकुलत्या एक भावाची शारीरिक आणि मानसिक दुर्दशा पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. एक दिवस तिने भावाला म्हटलं, संजीव, काही दिवस या वातावरणातून तू दुसरीकडे कुठं जा. माझाही तोच विचार आहे. स्वतःला संपूर्णपणे कुठंतरी गुंतवून ठेवणं आवश्यक आहे. लॉच्या टर्म्स भराव्या म्हणतो, पण आईला इथं एकटीला सोडून त्याची काळजी तू करू नकोस. मी आमच्या दीपाला इथं ठेवते. इथल्या शाळेत ती जाईल. ती बडबडी पोरगी सारं घर गजबजवून सोडील. आईचा वेळ कसा जाईल ते सुद्धा तिला समजणार नाही. लॉसाठी कुठं जाणार तू? जवळच पुण्याला जाईल. ठीक आहे, उद्या बाबांच्या कानावर घाल. त्याने घाबरून म्हटलं, छे छे, मी नाही जाणार त्यांच्या पुढं. तूच ते काम कर. हा सगळा प्रकार त्यांच्या मनाविरुद्ध झालाय. मनाविरुद्ध झाला असला तरी त्यांचा तुझ्यावर राग नाही. तू म्हणतोस तर मी त्यांना सांगेन. आणि मग थोड्याच दिवसात संजीव वकिलीचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला निघून गेला. तिथं फावल्या वेळात चित्त गुंतवण्यासाठी त्याने नोकरीही धरली. आणखी 6 महिने उलटले. संजीव अधूनमधून घरी येऊन जात असे. प्रियंवदेला गृहत्याग करून जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलं होतं. ती काय करते, कुठं असते या संबंधी काही कळलं नव्हतं. कळावं अशी कुणाला उत्सुकताही नव्हती. कुणी त्या बाबतीत कधी बोलतही नसे. एखादी जोराची लाट यावी, थोडा वेळ खळखळ व्हावी आणि मग पुन्हा सगळं पूर्ववत शांत संथ व्हावं, तशी सगळ्यांची मनं स्थिर झाली होती. जुन्या वातावरणाचा अंशही नको म्हणून त्याच्या आईने जुने नोकर काढून टाकून नवे नोकर ठेवले होते. सगळं सुरळीत आणि पूर्ववत चाललं असलं तरी त्याच्या आईच्या मनी रात्रंदिवस एकच विचार, एकच चिंता होती. घर सोडून मुलगा दूर राहतोय. किती दिवस असा दूर राहणार? त्याला घरी आणायला हवं. उद्या त्याची घराची ओढ कमी झाली तर? काय नेम? तरुण वय, शहरातलं जीवन, तिथं एकटा राहतोय. संसाराच्या सुरुवातीलाच वैफल्य आलेला तरुण कुठच्या भलत्या मार्गाकडे ओढला जाईल, कुणी सांगावं? ओठी लागलेल्या अमृताच्या पेल्यातला एक थेंब तो चाकतो न चाकतो तोच दैवाने तो हिरावून घेतला आणि आता निराश मनस्थितीत भलताच कसला पेला हाती आला तर? अशा काही गोष्टी घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत ना. तसं काही घडलं तर? या कल्पनेनं तिच्या जीवाचा थरकाप होई. मायेनं भिजलेल्या मनात अशावेळी नको ते विचार रुजतात.
कुशंकांचं तण माजतं आणि ते मनाला कुरतडू लागतं. मनाच्या या असह्य वेदना तिला कुणाजवळ सांगताही येत नव्हत्या. सारं ती आतल्या सहन करीत होती आणि रोज पूजेच्या वेळी डोळ्यात पाणी आणून कुलदेवतेजवळ प्रार्थना करीत होती. आई शांतादुर्गे, असं काही घडू देऊ नकोस. त्याच्या संसाराचं विखुरलेलं पूजापात्र पुन्हा भरू दे. तुझ्याजवळ अखंड तेवत असलेला नंदादीप विझू देऊ नकोस. मुलाच्या संसाराचा उधळलेला सारीपाट पुन्हा मांडून दिल्याशिवाय ती चिंतामुक्त होणार नव्हती. सगळ्या संसाराचा विचका उडवून ती तिथून निघून गेली. आता दुसरी बघताना नीट चौकशी करायला हवी. तिच्या मनातून हे विचार क्षणभरही दूर सरकत नव्हते. जसे जसे दिवस लोटत होते तसा तसा तिचा जीव व्याकुळ होत चालला होता. शेवटी एक दिवस तिने मुलाजवळ बोलणं काढलंच. संजीव, आता असाच आणखी तू किती दिवस राहणार बाबा? असाच म्हणजे? असा एकटा. तिला काय दुर्बुद्धी सुचली आणि ती आल्यापायी निघून गेली. आम्ही तर तिला घालवली नाही. हो मग? आतापर्यंत तिची वाट पाहिली. आणखी किती दिवस वाट पाहायची? तो काही बोलला नाही. काय बोलणार? किती दिवस वाट पाहायची हे तो तरी कसं सांगणार? ती परत येईल की नाही हे त्याला तरी कुठं माहीत होतं? तो काही बोलत नाही असं पाहून तिने म्हटलं, संजू, परवा मी असं ऐकलं. काय ऐकलंस? ती तिकडे जमशेदपूर की कुठेशी आपल्या बहिणीच्या घरी राहून नोकरी करते. त्यानं जास्त लक्ष न देता म्हटलं, नोकरी करण्यास तर गेली. नोकरी करण्यात तिला काय सुख वाटत असेल कोण जाणे. सुख वाटत असल्याशिवाय करते? प्रत्येकाच्या सुखाची कल्पना वेगळी असते. खरं म्हणजे जिला संसाराची गोडी नाही, जिला स्वतंत्रपणे राहायला हवं, त्या मुलीनं लग्नाला उभं राहू नये. तो काही न बोलता नुसतं हसला. त्याच्या आईने म्हटलं, तिला जे करायचं असेल ते करू दे, पण आता तू तुझा विचार कर. तू दुसरं लग्न कर. 2-4 महिन्यांनी तो घरी आला की दरवेळी ती हेच म्हणत असे आणि ती हा विषय काढणार हे तोही जाणून असे. प्रियमवदेला घर सोडून गेल्याला आता 2 वर्षे होऊन गेली होती. त्या अवकाशात तिच्याकडून काही कळलं नव्हतं. अधूनमधून वाऱ्यावरून वावड्या उडत उडत त्याच्या आईच्या कानी येत आणि तो घरी आला की आई त्याच्या कानी घाली. आई म्हणे, अरे ती म्हणे घटस्फोट घेणार आहे. मग तो म्हणे, तिला या घराच्या बंधनातून मोकळं व्हायचं असेल तर होऊ दे. तेच म्हणते मी, म्हणजे तुझा मार्ग एकदाचा मोकळा होईल. खरोखरच जर मार्ग मोकळा झाला तर आपणाला पुन्हा लग्न करायला हवं, पुन्हा नवा संसार सुरू करायला हवा हे त्याला कळत होतं. न्यूनगंडाने झपाटलेल्या एका हेकेखोर मुलीच्या पायी घराण्याचा नाश होऊ देता कामा नये. आता पुन्हा लग्न करताना मुलगी पाहण्याच्या भानगडीत पडायचंच नाही असं त्याने ठरवलं. खरं म्हणजे लग्नाच्या बाबतीत आता त्याला तसा बिलकुल उत्साह उरला नव्हता. कर्तव्याच्या हाकेला ओ देणं प्राप्त म्हणूनच तो लग्नाला उभा राहणार होता आणि तसं त्याने आईला सांगूनही टाकलं होतं. आईचं मन दुसरीकडे कुठं गुंतलं तर त्याच विषयाचं रोज चरवित चरवण टळेल, तिलाही थोडं मनस्वास्थ्य लाभेल या हेतूने त्याने तिला काशी यात्रेला जाण्याचा आग्रह केला. त्याने म्हटलं, मी इथं घरी येऊन राहीन. माझं शिक्षण पुरं झालंच आहे. तू आणि बाबा आता जाऊन या. घरापासून दूर गेलेला मुलगा या निमित्ताने का होईना आपण होऊन घरी येतो आहे या विचाराने त्याची आई निश्चिंत झाली आणि तिने काशी यात्रेचा बेत नक्की केला. वास्तविक त्याच्या आईला तशी काळजी करण्याचं काही कारण नव्हतं. तो शहरात एकटा राहायला गेला असला, सुरुवातीला त्याचं मन निराशेनं खचलेलं असलं तरी तो कुठच्याही मोहाकडे वळला नव्हता. प्रियमवदेनं त्याला जो आघात दिला होता त्यामुळे स्त्रियांपासून तो 4 हात दूर राहत होता. शहरी जीवनाकडे त्याचा तसा विशेष ओढाही नव्हता. त्याचे आई वडील काशी यात्रेला गेले. त्यांच्या पश्चात घरचा कारभार तो सांभाळू लागला. एवढंच नव्हे तर आपल्या अनुभवी ख्यातनाम वडिलांच्या हाताखाली उमेदवारी करू लागला. घडून गेलेली घटना आता भूतकाळात जमा झाली होती. त्या प्रसंगाची कधी आठवण झाली तरी आता त्याचं मनस्वास्थ्य ढळत नव्हतं. आपल्या जुन्या अभ्यासिकेत तो निवांतपणे वाचित बसे आणि जुन्या शय्यागृहात त्याला अगदी गाढ झोप लागत असे. तो संसाराची नवीन घडी बसवण्याची योजना आखीत असे. आता या घरात जी कुणी नवीन येईल ती सगळ्यांशी जुळवून घेणारी असेल. घरात खेळीमेळीचं वातावरण राहील. सगळ्यांना सुख स्वास्थ्य लाभेल. मुलांनी घर भरेल असं अस्पष्ट चित्र त्याच्या नजरेसमोर दिसू लागलं होतं. क्वचित कधी प्रियमवदेचा विचार त्याच्या मनात आला की दुखऱ्या जागी धक्का लागे, पण क्षणभरच. घटस्फोट घेतला तर तीही आपल्या सुखाचा मार्ग पत्करण्यास मोकळी होईल. पण त्याच वेळी त्याच्या मनात येई, माणसाचा खोटा अभिमान किती भलत्या थराला जातो, किती पराकोटीला पोचतो. त्या पराकोटीच्या स्थानावरून माणूस कधी परतू शकत नाही काय?
एक दिवस तो 4 प्रहरच्या चहानंतर आपल्या अभ्यासिकेत वाचित बसला होता. वडिलांकडे आलेल्या एका गुंतागुंतीच्या केसचा तो अभ्यास करीत होता. संदर्भ ग्रंथ चाळीत होता. घड्याळात 6चे ठोके पडले तेव्हा त्याची एकाग्रता ढळली. त्याने पुस्तकं बाजूला सारली आणि तो फिरायला जाण्यासाठी उठला. तेवढ्यात एक नोकर वर आला. त्याने म्हटलं, दादासाहेब, खाली कुणी बाई आपणाला भेटायला आली. बाबासाहेबांच्या आशिलांपैकी कुणी असावी. गेल्या आठवड्यात येऊन गेली तीच असेल. त्याने म्हटलं, त्यांना सांग बाबासाहेब परगावी गेलेत. 15 दिवसांनी येतील तेव्हा या. बाबासाहेबांना नाही, आपणालाच भेटायचं आहे म्हणाल्या. कुठं आहेत? त्यांना पुढच्या ऑफिसात बसवलंय. ठीक आहे, मी येतो, बसू दे त्यांना. नोकर गेला त्यावेळी आपणाला कोण बाई भेटायला आली असेल हे त्याला कळेना. मग एकदम त्याच्या लक्षात आलं. 4 दिवसापूर्वी इथल्या महिला मंडळाच्या सेक्रेटरीनबाई रस्त्यात भेटल्या होत्या. त्यांच्या मंडळात वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. त्याच्या परीक्षक मंडळात आपण यावं म्हणून सेक्रेटरीनबाईने आग्रह चालवला होता. आपण तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी बघतो 4 दिवसांनी काय ते सांगतो असं म्हणून तिथून सटकलो होतो. त्याच बाई आता येऊन बसल्या असाव्यात. नकाराचं कारण शोधित त्याने तोंड धुतलं. केसांवरून कंगवा फिरवला आणि शर्ट चढवून तो खाली आला. तो ऑफिस दालनात गेला. त्याला भेटायला आलेली बाई समोर खिडकीशी पाठमोरी उभी होती. 1-1.5 वर्षाच्या मुलाला खिडकीच्या कट्ट्यावर उभं करून धरलं होतं आणि बाहेरच्या बागेतलं त्याला काही दाखवित होती. परवाची सेक्रेटरीनबाई नव्हती ही. तिची पाठमोरी आकृती पाहताच तो दचकला. ही म्हणजे ही तर. तेवढ्यात त्याची चाहूल लागल्यामुळे तिने मागे वळून पाहिलं. कोण? प्रियंवदा. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ही प्रियंवदा. तिचा चेहरा काळवंडला होता. रक्तहीन दिसत होता. गाल बसले होते. चेहऱ्याचं अनुपम सौंदर्य पार झाकळून गेलं होतं. शरदच्या चंद्रबिंबावर काळसर ढग येऊन तो निस्तेज दिसावा तसा तिचा चेहरा दिसत होता. एखाद्या जीवघेण्या आजारातून ती उठली असं दिसत होतं. तिनं मुलाला खाली उतरवलं. त्याचं त्या मुलाकडे लक्ष गेलं. मुलगा तिचा आहे हे न सांगताच कळत होतं. एका विचित्र शंकेची ज्वाळा त्याच्या अंतःकरणात भडकली. त्याच्या शांत मनात चक्रीवादळ उठलं. त्याने तिरस्काराने विचारलं, तू आता इथे का आलीस? त्याच्या प्रश्नापेक्षा त्याच्या स्वराने ती हबकून गेली. तिने हा स्वर अपेक्षेला नव्हता. तिला चटकन उत्तर सुचेना. जे सांगायला आली होती ते जणू गळ्यात जिरून गेलं. पण काहीतरी बोलायला हवंच होतं. ती बोलणार तेवढ्यात त्या छोट्या मुलाने म्हटलं, आई, माझ्या बाबांच्या घरी नेणार असं तू म्हणालीस ना, कुठं आहेत बाबा? तिने संजीवकडे बोट केलं. तो छोटा पोरगा मोठ्या उत्सुकतेनं आणि कुतूहलानं आपल्या बाबाकडे पाहू लागला. संजीवचं मस्तक भिरभिरलं. केवढा हा निर्लज्जपणा. त्याने उपहासाने म्हटलं, असं म्हणजे तुझ्या या मुलाचं पितृत्व तू मला बहाल करायला आलीस? तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेतला संशय आणि तुच्छता पाहून तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. तिने खाली मान घातली. लगेच मुलाला हाती धरून बाहेरच्या दाराकडे नेत त्याला म्हटलं, राजू, बागेत फुलपाखरं उडताहेत, बघ जा. आणि दाराबाहेर उभ्या असलेल्या नोकराला तिने म्हटलं, याला जरा बागेत फिरवून आण ना. नोकर मुलाला घेऊन गेला. ती मागे परतून दालनात आली. खिडकीत ठेवलेली पर्स तिने उचलून उघडली. त्यातून एक कागद काढून त्याच्यापुढे धरीत तिने म्हटलं, हा दाखला पहा म्हणजे कळेल. हॉस्पिटलच्या नावागावासहित मुलाच्या जन्माचा दाखला होता तो. त्याने जन्मतारीख पाहिली. मनाशी हिशोब केला. हिशेबाच्या आकडेमोडीत मनात दाटलेला संशय मोडून पडला. म्हणजे ही इथून गेली तेव्हा तिला 2 महिने झालेले होते तर. हो, तिला उलट्या झाल्या होत्या. त्याचा चेहरा एकाएकी उजळला. त्याच्या चेहऱ्यावरचे फरक ती नीट पाहत होती. त्याने विचारलं, इतके दिवस तू कुठं होतीस? जमशेदपूरला बहिणीकडे. सुरुवातीला तिच्या घरी होते. नंतर वेगळं बिऱ्हाड केलं. आजारी होतीस? डिलिव्हरीच्या वेळेला खूप त्रास झाला. ऑपरेशन करावं लागलं. मरता मरता वाचले. पण लगेच 3 महिन्यांनी नोकरीवर हजर व्हावं लागलं. का? वडिलांची मदत नाही मिळाली? त्यांची परिस्थिती तुम्ही जाणता. त्यांच्याकडून मदत घेणं मला योग्य वाटलं नाही. मला कळवलं असतंच तर मी मदत केली असती. ती क्षणभर गप्प राहिली. मग तिने म्हटलं, पण तुमच्या मुलाला कुठच्याही अडचणीची मी कधी झळ लागू दिली नाही. त्याला फुलासारखं जपलं. थोड्या वेळापूर्वी बघितलेली राजीवची गुडगुटीत गोंडस मूर्ती त्याच्या नजरेसमोर उभी राहिली. तिने पुढे म्हटलं, पण आता यापुढे ते निभावणं मला जमणार नाही. शिवाय त्याला आता त्याच्या हक्काच्या घरीच वाढलं पाहिजे म्हणून त्याला मी इथं घेऊन आले.
तो काही बोलला नाही. तिनेच पुढे म्हटलं, तो आता मोठा होऊ लागला आहे. त्याला आता माझ्याकडे ठेवणं मला कुठच्याही प्रकारे इष्ट वाटत नाही. स्त्री निष्कलंक असली तरी लोकापवाद तिला चुकत नाहीत. त्याचा परिणाम मुलावर व्हायला नको. म्हणजे त्याला इथं सोपवून तू आपल्या नोकरीवर जाणार? हो, 8 दिवसाची रजा काढून आले. जायला हवं. इथं त्याची आजी आजोबा वडील आहेत. त्याला कशाची उणीव भासणार नाही. असं म्हणजे पिता असून आजपर्यंत पित्याचं प्रेम मिळालं नाही, आता यापुढं त्याला आईची माया मिळणार नाही? तसं नाही. तुमची हरकत नसली तर त्याला मी मधून मधून भेटायला येत जाईन. तेही ठीक, पण माझी आई कुठे आहे? ती इथं का राहत नाही? असा जर त्याने मला प्रश्न केला तर त्याला मी काय उत्तर देऊ, तेवढं सांगून जा. ती गप्प राहिली. थोड्या वेळाने खालच्या मानेने तिने म्हटलं, मी काय सांगू? तुम्हाला जे सुचेल ते उत्तर द्या. तुझ्या वाचून मुलगा राहील? सुरुवातीला थोडा त्रास देईल, पण मग सवय होईल. मुला वाचून तुला राहावेल? तीही सवय होईल. ठीक आहे तर मग. त्याच्या त्या शुष्क औपचारिक उद्गारात आपणाला जाण्याची सूचना आहे हे तिला कळलं. जाण्यासाठी ती खिडकीजवळून दूर झाली. तिने म्हटलं, आजच्या दिवस राजीवला मी घेऊन जाते. उद्या सकाळी आणून पोचवेल. चालेल. ती जाण्यासाठी दाराकडे गेली. मग चटकन मागे वळली. तिने हलकेच म्हटलं, मी आज जाऊन सासूबाईंना भेटू शकते काय? नाही. त्याचा नकार तिला अगदीच अनपेक्षित होता. तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. ती न बोलता जाण्यासाठी वळली. त्याने म्हटलं, आई बाबा घरी नाहीत, काशी यात्रेला गेलेत. तरीही ती काही बोलली नाही. तशीच दाराकडे जाऊ लागली. बाहेर दिवस मावळत होता. त्या अंधुक प्रकाशात खाली मान घालून हलके हलके जात असलेली तिची निस्तेज कृश मूर्ती विलक्षण करून दिसत होती. तो तिकडे पाहत होता. मग त्याने हाक मारली, प्रियदा. तिची पावलं थबकली. तो पुढे गेला. त्याने म्हटलं, हे बघ, तू जाण्यापूर्वी तुला एकच प्रश्न विचारतो. प्रामाणिकपणे उत्तर दे. नवऱ्याच्या हक्काने विचारित नाही, एक सहृदय माणूस म्हणून विचारतो. काय? तिने मान वर न करताच विचारलं. ज्या नव्या मार्गावरून तू चालली आहेस तो मार्ग तुला सुखाचा वाटतो का? तिनं काही उत्तर दिलं नाही. त्याने म्हटलं, त्या सुखाची कुठलीही चिन्ह तुझ्या अंगोपांगावर दिसत नाहीत. सांग प्रियदा, तू सुखी आहेस? तरीही तिने उत्तर दिलं नाही. खालच्या मानेने ती तशीच उभी होती. त्याला आता पुढे बोलवण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. ती जिथं उत्तरच देत नाही तिथं बोलायचं काय? त्याने म्हटलं, ठीक आहे, जा. तरीही ती तिथं उभी होती. जागची हल्ली नाही. वाढत्या अंधारात त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ती रडत होती. तो झटकन पुढे झाला. तिला जवळ घेऊन त्याने म्हटलं, प्रियदा, वेडे, दुःखात बुडवून टाकणारा कशाला हा खोटा अभिमान? ही कथा इथेच संपली. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे नवीन नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी ऐकायला मिळतील. तुमच्या आवडत्या लेखकांच्या किंवा लेखिकांच्या कथा या सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. त्यामुळे मला तुमच्या आवडीच्या कथा सादर करण्यास सोपं जाईल आणि तुमचे आवडते लेखक आणि लेखिका तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण भेटू अशाच एका पुढच्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.